तिचा डिसिजन स्वतः घेऊ शकते ना. अजून काही त्यांनी निर्णय घेतला नाहीये. आणि ते काही असो, तनिषा मॅडम, मी तुम्हाला सांगू का, हे बघा, लग्न म्हणजे काही त्रास नसतो. अहो, होतात गोष्टी नवरा बायकोंमध्ये, म्हणजे भांडणं होतात, रुसवे फुगवे, वाद, हे सगळं असतं, पण त्यात सुद्धा एक मजा आहे. हो, आता चांदणं आपण पांघरून पाहिलंच नाही तर त्यातला गारवा कसा बरं कळेल आपल्याला. तसंच आहे लग्नाचं. अहो, नात्यात आपण जोपर्यंत उतरत नाही तोपर्यंत त्यातला गोडवा, प्रेम, आपुलकी, जिव्हाळा, त्यातली गंमत ही आपल्याला कळतच नाही ना. जेव्हा तुम्हाला ठेच लागेल तेव्हा सर्वात आधी तुमचा नवरा तुम्हाला हात देईल ना, तेव्हा तुम्हाला कळेल की एक जोडीदार असण्यात काय मजा आहे, काय गंमत आहे ह्या सगळ्यात. किती छान सांगितलंस ग राणी, खूप आवडलं मला. पण हे सगळं तू का बोलतेस माहितीये का? कारण तुझ्या आयुष्यात इंद्रासारखा नवरा आहे. इंद्रासारखा नवरा कुठे शोधायचा बरं मी? माझं बॅड लक. इंद्रासारखा फक्त इंद्राच आहे. ते तर खरंय, पण तुम्ही काळजी करू नका, आपण शोधू ना तुमच्यासाठी चांगला मुलगा, अगदी इंद्रजित सारखा. शोध शोध, नक्की शोध, पण माझ्यासाठी नाही, तुझ्यासाठी. कारण इंद्र आता काही दिवसातच माझा होणार आहे. मग तुलाच दुसऱ्या कुणाची तरी गरज पडेल. हा राणी, चांदणा अंगावर घेतल्याशिवाय गारवा काय असतो ते कसं कळणार हो तुम्हाला, तनिषा मॅडम?